तर मी थोडासा डेटा काढला आहे, लॅब अभ्यास केला आहे थोडासा, म्हणजे IBPS PO मेन्सपेक्षा कमी केला, पण केला, अभ्यास केला आहे की नाही. अरे अभ्यास करावं लागतं बाबा, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आता पहिलं तर जो पॅटर्न आहे, पॅटर्नच्या हिशोबाने मी तुम्हाला पॅटर्न तसा माहितीच सगळ्यांना, स्टील मी मुद्दामून सांगतो. त्याच्या मागचा पर्पज आहे इंग्लिश GA. या 40 क्वेश्चन्स आहेत, 60 क्वेश्चन्स आहे, 40 क्वेश्चन आणि 60 क्वेश्चन. तर या 60मध्ये 40 क्वांट आहे, सॉरी रिजनिंग आहे, आणि 20 D आहे, 20 D आहे. यात 40 GA आहे आणि 20 कम्प्युटर आहे. आता इथं थोडंसं टाईमचं जे बायफर्गेशन आहे, इकडं 35 मिनटं आहे, 40 मिनटं आहे, 40 एक 45 आहे, 40 नाही, या 45 आहे, याला 45 आहे, नाही 40च आहे वाटतं रे, हां 40च मिनटं आहे याला. त्यानंतर याला 20 मिनटं आहे आणि याला 25 मिनटं आहे. तर हे असं हे 60 आणि हे 60 120 मिनटांचा वेळ आहे. मागच्या वर्षी असं होतं की सेक्शनल टाईम नव्हता, कंबाईन टाईम होता 120 मिनटांचा, म्हणजे कुठूनही कुठं जाता यायचं या हिशोबाने. त्यामुळं मागच्या वर्षी जेवढा कट ऑफ होता त्यापेक्षा यावर्षी कट ऑफ कमी लागेल कम्पॅरेटिव्हली. कारण एक गोष्ट तर क्लिअर आहे की हे 2 सेक्शन आहे तुमच्याकडून पूर्ण होणारच नाही. तसं कॉन्ट्रिजनिंग तर होतच नाही, पण ॲटलिस्ट GA इंग्लिश व्हायचं पूर्ण, म्हणजे 40चे 40 अटेम्प्ट मुलं करायचे इंग्लिशमध्ये, कंबाईन टाईम असेल तर. त्याच्यानंतर GAमध्ये पण 25 मिनटात आता पूर्ण प्रश्न होणार नाही, कारण एका प्रश्नाला 25 सेकंद मिळणार आहे 60 क्वेश्चनच्या हिशोबाने गेलो तर. इकडे एका प्रश्नाला 20 सेकंद 30 सेकंद मिळणार आहे, 30 सेकंड. मग जे मोठे मोठे टॉपिक आहेत, जसं RC पॅसेज आहे, अख्खा वाचा, आणि मग त्याच्यावर आता समजा 3-4 मिनटं 5 मिनटं एखादा पॅसेज वाचायला जर तुम्ही घालवले, तर याचा अर्थ असा आहे की 5 मिनटं गेले म्हणजे 10 प्रश्नांचे तसे मार्क गेलेच, टाईम गेला. मग उरलेले 40 क्वेश्चन सोडवायला मग तुमच्याकडे 15 मिनटं होतात, तर तो अजून 20 सेकंदावर येऊन जाईल टाईम. तर ते या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत, थोडं डिस्कस करूया. आता पहिला मुद्दा असा आहे की थोडंसं कट ऑफबद्दल समजून घेऊ. 2023ला फायनल कट ऑफ होता 115चा, पण वेटिंगवाले होते 102.50. म्हणजे याच्यात आता ॲक्च्युली काय जेवढ्या जागा आहेत ना, ऑलमोस्ट तेवढे लोक वेटिंगला असतात, तेवढे लोक वेटिंगला ठेवतात. म्हणून तुम्ही बघा की मागच्या वर्षी झालेली ॲडव्हर्टिजमेंट डिसेंबरमध्ये IDBI एक्झिक्युटिव्ह झाली होती. अजून पण काही लोकांना जॉईनिंग येते, म्हणजे अजून पण काही लोकांचं वेटिंग क्लिअर होऊन जॉईनिंग भेटते. तर 2023चा जर तुम्ही कट ऑफ बघितला, जनरलचा कट ऑफबद्दल बोलतोय बरं का मी, थोडासा मागे पुढे, बाकीचे कट ऑफ थोडे 2-2, 4-4 मार्क मागे पुढे असतात. फायनल 23 येणार आहे, भावना समजून घ्या ना. फायनल आणि वेटिंग. आता फायनल झालं होतं अशा लोकांचं ज्यांना 200 पैकी 115 मार्क आहे, वेटिंगला जवळपास 102 पॉईंट समथिंग आहे, पण मी थोडंसं हेच घेतलं. 2022मध्ये 127चा कट ऑफ होता. ॲक्च्युली तर 1300 जागा होत्या बरं का 2023ला. इकडं 127चा कट ऑफ होता, 110वाला वेटिंगला होता. 2022मध्ये 2 ॲड आल्या होत्या 22मध्ये. 23मध्ये होती ती ॲड ॲक्च्युली, पण ती 22मध्ये आली होती, 23मध्ये एक्झाम, असं म्हणजे तुम्ही याला 2023मध्ये ॲड आली होती 22मधला. तर हे 116 होता, हा 93 होता. आणि 2021ची ॲडव्हर्टिजमेंट आहे, जिचा फायनल कट ऑफ 102चा होता, वेटिंगवाल्या 86.25चा होता. तर हा बऱ्यापैकी कमी होता. नंबर ऑफ वॅकन्सीज, डिफिकल्टी लेवल याच्यानुसार कमी जास्त होतो. त्यातल्या त्यात यावर हा फायनल कट ऑफ आहे, म्हणजे फायनल सिलेक्शन. आता यावर्षी काय प्रॉब्लेम आहे की इंटरव्ह्यू आहे, जे चांगलं पण आहे एका हिशोबाने आणि वाईट पण आहे दुसऱ्या हिशोबाने. चांगलं या हिशोबाने की समजा एखाद्याला एक्झाममध्ये थोडेसे कमी मार्क आले, 8-10 मार्क कमी आले, 5-7 मार्क कमी आले एक्सपेक्टेड कट ऑफपेक्षा, तर इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म करून तिथून ते कंपेन्सेट करता येऊ शकतं, हा एक मार्ग आहे. पण जर एखाद्याला इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म नाही करता आलं, तर इकडं मिळालेली लीड पण तिकडून जाऊ शकते. म्हणून ते विन विन सिच्युएशन आहे, त्याच्यात आपल्यावर डिपेंड करतं आपण कसं त्याला करतो.
आणि आता एवढ्या 1000 जागा म्हणल्यावर एवढे दगडाखाली इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील म्हणजे असं होईल की एका जागेसाठी 3 लोकांना जरी इंटरव्ह्यूला बोलवतो 3000 लोक आहेत. आणि IDBIचं आपल्याकडे जास्त अवेअरनेस आहे म्हणजे इकडं संभाजीनगरला त्यातल्यात महाराष्ट्रात. मग 3000 पैकी मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो 1500 1200 लोक नुसते महाराष्ट्रातून येतील इंटरव्ह्यूसाठी. त्यामुळे इंटरव्ह्यूला फारसा वेळ नाही भेटणार. म्हणून आता असं ॲज्युम करा की होऊनच आपल्याला जास्तीत जास्त लीड घ्यायची. इथून जास्त लीड भेटली म्हणजे इंटरव्ह्यूवर जास्त डिपेंडन्सी नको. कारण इंटरव्ह्यूला मी म्हणलं ना की किती वेळ मिळेल म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर किती दिवसात इंटरव्ह्यू घेतील ते लोक 15-20 दिवसात पण इंटरव्ह्यू अरेंज करू शकतात इमिडिएटली. रिझल्ट लागल्यानंतर 15-20 दिवसात इंटरव्ह्यू. मग ते इंटरव्ह्यूला वेळ कमी मिळेल. त्यात इंटरव्ह्यूचं असं असतं किमान एका व्यक्तीचे 2-2 4-4 मॉक इंटरव्ह्यूज झाले तर इंटरव्ह्यूचा थोडासा फोबिया जो आहे तो कमी होतो. तेवढा वेळ मिळतो नाही मिळतो म्हणून तो विचार आपण नंतर करू. मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे आपण घेऊच तो मुद्दा नाही. पण आज आपण ज्या दिवशी इथं बसलो आहे तर त्यामुळं आपल्या हातात ही गोष्ट अजून आहे की आपण मेन्समधून मॅक्सिमम मार्क्स घेऊ शकतो. सो दॅट इंटरव्ह्यूची डिपेंडन्सी जी आहे कम्पॅरेटिव्हली कमी होईल. आता याच्यामध्ये असं आहे की डिफिकल्टी लेवल ही कम्पॅरेटिव्हली इझी असणार आहे कारण क्लरिकल कॅडरची एक्झाम आहे. एकदमच इझी असेल का तर क्लर्क प्री लेवलची तर नसणार आहे. क्लर्क प्री लेवलचा पेपर पॅटर्न नसेल. पण मी असं म्हणतो RRB PO प्री लेवलचा असेल. यावर्षी IBPS PO मेन्सचा पेपर प्रीचा पेपर त्याप्रमाणे अवघड होता म्हणून तेवढी लेवल तर नाही. पण RRB POचा प्रीचा जो पेपर होतो जसं डबल डायग्राम DI विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये क्लरिकल लेवलचेच क्वेश्चन विचारतील. पण आत्तापर्यंत जेवढे IDBIच्या एक्झाम झाल्या DI अवघड आणि कमर्शियल सोपं असाच पॅटर्न बसलेला आहे. त्याच्यामुळं मी सब्जेक्ट वाईज पण तुम्हाला सांगतो नंतर की सब्जेक्ट वाईज पण प्लॅनिंग कसं करायचं कुठल्या सब्जेक्टला कुठल्या क्वेश्चनला कसं डील करायचं. त्यामुळं डिफिकल्टी लेवल ही कम्पॅरेटिव्हली कमीच राहील. बाकी मग मी तुम्हाला नंतर बोलतो. अगोदर थोडंसं ओव्हरऑलवर नंतर बोलूयात आपण. आता थोडं तुम्हाला आयडिया आले की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. तर या हिशोबाने मी विचार करतो की आपल्याला 120-125 पर्यंत किमान पोचायचं आहे. तेव्हा आपण इंटरव्ह्यूमधून चांगला मार्क जरी नाही भेटले तरी फायनल सिलेक्शनपर्यंत पोचू शकतो. म्हणजे अप्पर एंड या 3-4 वर्षा एक्झाममध्ये अप्पर एंडचा जो कट ऑफ आहे 127चा म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला तिथपर्यंत तरी पोचायचं आहे. तिथपर्यंत पोचलं म्हणजे सेफ या हिशोबाने. आणि जे लोक वेटिंगला ठेवतील ऑलमोस्ट 110च्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. नाही असं नाही. जसं मी सांगितलं की काय आता की 2 गोष्टी येतात. त्याच्यात जॉईन करणारे लोक कमी असतात. फायनल सिलेक्शन झालं पण जॉईनच नाही केलं अशी खूप लोक असतात. फायनल सिलेक्शन झालं जॉईन केलं आणि मधल्या काळात पुन्हा पुढचे निकाल आले सोडून दिलं मग त्या जागा पुन्हा रिकाम्या राहून पुन्हा पुढच्या लोकांना अपॉर्च्युनिटी मिळत राहते. तर हा एक ॲडव्हान्टेज जो आहे हा आपल्याला घेता येईल जरी आपण वेटिंगमध्ये राहिलो. इवन ज्यांची तयारी चांगली आहे मी तर नेहमी म्हणतो की त्यांना वेटिंगमध्येच ठेवलं पाहिजे. फायनल सिलेक्शन नाही झालं पाहिजे ज्यांची चांगली तयारी आहे. कारण जर सिलेक्शन झालं तर कंपल्सरी जॉईन करणं आहे. उलट वेटिंगमध्ये सपोज आता 127चा कट ऑफ आहे तुम्हाला 122 मार्क पडले तुम्ही वेटिंगमध्ये हे तर कन्फर्म आहे. मग तुम्हाला IDBI कन्फर्म भेटणार आहे आज न उद्या. उलट ती जेवढे उशिरा भेटेल तेवढं चांगलं कारण त्या दरम्यान तुम्हाला दुसऱ्या एक्झामची तयारी करता येईल. दुसरीकडे फायनल सिलेक्शन करून घेऊ शकता. आणि हा एक सपोर्ट राहतो म्हणजे राहतोच. तर हा एक ॲडव्हान्टेज जो आहे तो आहे वेटिंगवाल्यांचा पण ठीक आहे. आपण आपलं सध्या आजचं टार्गेट तर तेच आहे की आपलं फायनल सिलेक्शन झालं पाहिजे. एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. ॲटलिस्ट नवीन लेकर आहे तर कमीत कमी इंटरव्ह्यूला तरी जायला भेटलं पाहिजे. ती अपॉर्च्युनिटी भेटावी. आता जर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर सब्जेक्ट वाईज आपण टार्गेट करूया. इंग्लिशपासून चालू करतो. फेवरेट सब्जेक्ट आहे तुमचा म्हणून. आता बघा इंग्लिश खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी चांगलं आहे काही लोकांचं आणि अशा लोकांना इंग्लिशमध्ये लीड मिळते. पण त्यासाठी किमान 30 मिनिटांचा वेळ तर पाहिजे होता. 30 मिनिटांचा. आता हा 20 मिनिटांचा वेळ म्हणजे फारच कट टू कट टायमिंग आहे. या 20 मिनिटांमध्ये किती कुणाला कसं जज करता येईल हे सांगणं कम्पॅरेटिव्हली अवघड आहे. त्यामुळे 40 क्वेश्चन तर आता कुणाचेच अटेम्प्ट नाही होणार आहे यावेळेस. म्हणजे 20 मिनिटात 40 अटेम्प्ट जर करायचे आहेत तर तुम्हाला तुक्के मारल्याशिवाय पर्यायच नाही. तुक्के हा भाग वेगळा आहे. रिस्क घेणं आणि तुक्के मारणं हे कम्प्लीट डिफरंट गोष्ट आहे. तुक्के मारणं म्हणजे डायरेक्ट आदापादा केल्यासारखं जय माता दी असं किंवा मग ए पकडलं शेवटपर्यंत एच घेऊन आलो असं. आणि
ॲक्च्युली खरे तुक्के तसेच मारायचे असतात. पहिल्यापासून हे पकडायचं आणि शेवटपर्यंत हे घेऊन जायचं. 5 ऑप्शन्स आहेत तर 8 जर डिवाइड केले तर 8 क्वेश्चन तर करेक्ट येण्याचे चान्सेस बनतात किमान. आणि नशीब चांगलं असलं 10-12 जर तसे भेटले सेक्शनल कट ऑफ निघाला. कारण 32 चुकले तर ॲटलिस्ट न्यूट्रल होऊन जाईल. 8 करेक्ट आले 32 चुकले तर 0 मार्क. म्हणजे निगेटिव्ह जाणे 0% चान्सेस असतात अशा केसमध्ये. एका शिफ्टमध्ये पेपर आहे की 2 शिफ्टमध्ये? किती वाजता पेपर? सकाळी 7:30. बाकी दुसरी शिफ्टच नाही ना. IDB एक्झिक्युटिव्ह 1 डिसेंबरला आहे ना. हां बरोबर, एकच शिफ्टमध्ये पेपर आहे. तर त्यामुळं तो एक तुक्के मारायचा. तर तुक्के मारल्याशिवाय इंग्लिशमध्ये 40 पैकी 40 अटेम्प्ट होणं प्रॅक्टिकली लय अवघड आहे आता. त्यामुळं आता इथं तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथनुसार जावं लागेल की तुम्हाला काय जमतं. मी म्हणतो आता नॉर्मल मुलगा जो आहे तुम्हाला 10 मार्कांवरचा पॅसेज असतो आपल्याला सपोज नॉर्मली, तर पॅसेज वाचायला किती वेळ लागतो? कमीत कमी 4 मिनटं, 3 मिनटं. स्टोरी बेस असेल तर 3 मिनटं. जर तुम्हाला स्किमिंग जमत असेल तर मग 3-1 मिनटात होऊन जाईल. स्किमिंग करतात असेल तर, नाही तर मग किमान 4 मिनटं लागतील. आणि त्याच्यावर 10 प्रश्न आहेत तर ते किमान अंडरस्टँड करून सोडवायला 20-20 सेकंद तुम्ही ॲझ्युम करून चला. म्हणजे मोठामोठी पॅसेजलाच तुम्हाला 6-7 मिनटं लागणार आहेत. त्याच्यात 10 मार्क होतील. 6-7 मिनटात 10 मार्क. मग पुन्हा तुमचं पॅराजंबल आहे, पॅराजंबलला सिक्वेन्स वगैरे चेंज करायला तो वेळ लागतो. तर अशा केसमध्ये पहिलं काम तुम्ही करा की तुम्ही हे टार्गेट ठेवूच नका की तुमचे 40 अटेम्प्ट होणार आहेत. होणारच नाही. 40 अटेम्प्ट खूप कमी होण्याचे चान्सेस आता. 40 अटेम्प्ट ॲटलिस्ट 30-1 मिनटाचा वेळ तरी पाहिजे होता. 25 मिनटं जरी असते तरी 30-35 पर्यंत जाता आला असतं. 35-30-40 पर्यंत. 20 मिनटामध्ये 40 अटेम्प्ट होणार नाही. त्यामुळं कट ऑफ पण सेक्शनल हा कम्पॅरेटिव्हली कमी लागेल. पण जास्तीत जास्त अटेम्प्ट आपल्याला सेक्शनमध्ये करावं लागतील. मग 1-2 पॉईंट माझं म्हणणं असं आहे की इंग्लिशमध्ये पहिल्यांदा तुम्हाला RC करायचं की नाही करायचं हे तुम्ही डिसाईड करा. आता सपोज मी RC करतो म्हणजे करतोच. का करतो? कारण मला माहिती आहे मला RCमध्ये कन्फर्म मार्क मिळतात. मग मला तिथं 7 मिनटं 8 मिनटं नाही 10 मिनटं लागले तरी चालेल 10 क्वेश्चन घ्यायला. मला माहिती आहे 10 मिनटात मी 7-8 मार्क तर सहजासहजी घेऊन टाकतो. मग उरलेल्या 10 मिनटामध्ये अजून 15 प्रश्न 25-30 पर्यंत जर मी असतो तर. आता काही लोक असे असतात की ज्यांना रीडिंग स्किलच स्लो आहे, फार लवकर ग्रास्पच होत नाही, अंडरस्टँडिंगच होत नाही, किंवा तुमचं मे बी ग्रामर बेस असू शकतो. मग ग्रामरच्या केसमध्ये जाताना तुम्हाला वाटतं की यार नाही मला एरर चांगले जमतात, मला पॅराजंबल जमू शकतं, मला स्पॉट आपलं फिलर जमू शकतं, मला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट जमू शकतं. तर तुम्ही आत्ता हे डिसाईड करून घ्या की RC करायचं आहे की नाही करायचं आहे. एक तर करायचं आहे नाही तर नाही करायचं आहे. होणार नाही, दोन्ही होणार नाही. मग RC जर करायचं आहे त्याचसोबत आणखी कोणते टॉपिक करायचे. RC नाही करायचं मग उरलेले सगळे टॉपिक तर करावेच लागतील. मग तुम्ही ते आत्ता डिसाईड करून घ्या. रीडिंग स्किल चांगली असेल, फास्ट असेल, स्किमिंग चांगलं जमतं, पूर्ण पॅसेज मला वाचायची गरज नाही, मी वरून लुक ओव्हर करून मी जाऊ शकतो आणि मी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, तरच RC करा. इन डेप्थ पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत पॅसेज वाचल्याशिवाय मला काय दगडं कळत नाही, तर RC करण्यात लॉजिक नाही आहे, हे मी क्लिअर सांगतो. मग ते एक गोष्ट आहे. आणि मी जसं म्हणलं की 40 अटेम्प्ट तर नाही होणार. 20 मिनिटात 40 अटेम्प्ट करायचे म्हणजे एका क्वेश्चनला 30 सेकंद, 20 मिनिटात 40 अटेम्प्ट करायचे. आणि 30 सेकंदात प्रश्न वाचून अंडरस्टँड करून सोडवणे, त्यात तुमचा पॅराजंबल सारखा सेट आहे, अख्खा सेट सोडवायला वेळ लागतो. त्याच्यानंतर तुमचा RC पॅसेज आहे, अख्खा पॅसेज वाचायला तो 3-4 मिनिटांचा टाईम तुमचा जाणार आहे. म्हणून मोठी तो पण एका क्वेश्चनला 20-25 सेकंदाचाच वेळ मिळणार आहे. म्हणून अशा केसमध्ये तुम्ही हे डिसाईड करा की तुम्हाला इंग्लिश पूर्ण अटेम्प्ट करता येणार नाही करता येणार आहेत, मग कोणतं करायचं ते आत्तापासून डिसाईड करा. आता ते उरलेले टॉपिक कोणते याच्याबद्दल मी सांगणं पण चुकीचं आहे, कारण की मे बी कधी कॉलम बेस येतं, कधी येणार पण नाही, कधी स्पॉट देअर येतं कन्फर्म येईल. पॅराजंबल कोणत्या टाईपचं येतं हे पण माहीत नाही. सेंटेन्स बेस येतं, एक 5-6 सेंटेन्स का ते तुटलेले एकच सेंटेन्स त्याचे तुकडे केलेले असतात, त्या सिक्वेन्स बसवायचे ते येतं, डिपेंड करतं. पण ही गोष्ट कन्फर्म आहे की एक तर RC सोडवा किंवा नका सोडू, दोन्हीपैकी एकच करा, दोन्ही करा, बसतो नका. त्याच्यामुळे इंग्लिशचा कट ऑफ पण हा कम्पॅरेटिव्हली कमी लागेल, कारण 20 मिनिटांचा टाईम आहे. पण ॲटलिस्ट एक टार्गेट माझं असलं पाहिजे की 30+ तरी अटेम्प्ट माझे 20 मिनिटामध्ये झाले पाहिजे.
पुश करा. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, तुक्के मारू नका. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे या दोनपैकी मला थोडंसं हे वाटतं ते वाटतं, तर ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. तुमच्या स्ट्रेंथवर टिकून राहा की मला जर आर सीमध्ये मार्क पडतात तर मी आर सीच सोडवेल, मग वेळ किती लागला चालेल. मला जर आर सीमध्ये मार्क पडतच नाही तर मी आर सी सोडवणारच नाही, मग मला किती वेळ नाही लागला ते चालेल. मग 3 मिनटात जरी होत असेल पण मला मार्कच पडत नाही तर फायदा नाही. त्यामुळे तुमच्या स्ट्रेंथवर डिपेंड राहा, स्टिक राहा आणि थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याच, कारण तोपर्यंत अटेम्प्ट होणार नाही. 30 अटेम्प्ट 35 अटेम्प्ट जर करायचे एखाद्याला तर थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. काही शब्द असे असतात की जे मला नोनच नाही आहे ते त्याला कॅल्क्युलेटेड रिस्क नाही म्हणत, त्याला तुक्के म्हणतात. पण ॲटलिस्ट काही शब्द मला नोन आहे तर त्या हिशोबाने घेऊ शकतो आपण. आता पुढचा मुद्दा आहे तो जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसमध्ये पण 60 प्रश्नापर्यंत पोचणं मला तर अवघड वाटतं कम्पॅरेटिव्हली, म्हणजे पूर्णच्या पूर्ण अटेम्प्ट होणं. मी अक्षय सरांना विचारलं आज की मागच्या वेळेस मुलांना ॲव्हरेज मार्क किती होते जनरल अवेअरनेसमध्ये, ते म्हणले 20-25च्या आसपास ॲव्हरेज म्हणले. आणि हायेस्ट विचारलं ते म्हणे की हायेस्ट एक 30-1च्या आसपास हायेस्ट होतं, 30-32पर्यंत हायेस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, आणि हे पण तेवढंच खरं आहे की तुम्ही क्वांटमध्ये जर 15 अटेम्प्ट केले तुम्ही सांगू शकता की मला 15 मार्क पडतील. तुम्ही जी एमध्ये 15 अटेम्प्ट केले तुम्ही कन्फर्म आहे की 15 मार्क पडणारच नाही, त्याच्यापेक्षा काही ना काही कमीच पडतील, कारण नॉलेज बेस्ड सब्जेक्ट आहे. गॅरंटी नसते की त्याचं उत्तर कन्फर्म हेच आहे याचं उत्तर कन्फर्म हेच आहे. आपण कन्फ्यूज पण बऱ्याच ऑप्शनमध्ये असतो, कारण अर्धवट वाचलेली माहिती असते बरेचदा. त्याच्यामुळं 25, आता इथं जर पाहिलं तर एका क्वेश्चनला 25 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. सिंगल लाईनर क्वेश्चन आलेत मे बी 60पर्यंत तुम्ही पोहोचून जाताल. याच्यात पण आता त्याच्यात माझं म्हणणं असं आहे, आता असं असेल 1 ते 40 जी ए, 41 ते 60 कम्प्युटर, किंवा 1 ते 20 कम्प्युटर, 41 ते 60 जी ए, असं मिक्स तर येत नाही, डिफरंट येतं. म्हणजे असं नाही होत की 1-2-4 जी एचे प्रश्न आले मग एक कम्प्युटर चाला, असं नाही होत. लागून असतात जसं डी ए आणि रिझनिंग असतं. मग आता तुम्ही सुरुवात कुठून करायची, तुम्हाला जी एपासून सुरुवात करायची का कम्प्युटरपासून करायची? कारण जी ए पूर्ण केलं तर कम्प्युटरचे काही प्रश्न राहून जातील आणि कम्प्युटर पूर्ण केलं तर जी एचे काही प्रश्न. पण तरी पण आपल्याला शेवटच्या प्रश्नापर्यंत रीच व्हायचं आहे. म्हणजे असं नको व्हायला की कधी काही प्रश्न असे होते जे आपल्याला लईच वाचण्यातले होते, त्यामुळं शेवटच्या प्रश्नापर्यंत रीच व्हायचं आहे. मग तुम्ही ॲज्युम करा की तुम्हाला जर कम्प्युटरचे प्रश्न सोडवायचे, तुम्हाला कम्प्युटरचे प्रश्न हार्डली 5 मिनिमम मॅक्सिमम 7 मिनिटात बाहेर निघले पाहिजे. कारण मी गॅरंटीने सांगतो की कम्प्युटरचे प्रश्न हे जी एपेक्षा सोपे असतात, लेंथ पण कमी असते कम्पॅरेटिव्हली क्वेश्चनची. बऱ्याच शॉर्टकट कीज वगैरे असतात, कधी शॉर्टकट की असतं, काही बेसिक इन्फॉर्मेशन असते, इनपुट डिव्हाइस कोणतं, आउटपुट डिव्हाइस कोणतं, याच्या टाईपचे. तर या टाईपच्या क्वेश्चनला कम्पॅरेटिव्हली टाईम कमी लागतो. मग तुम्ही एक 5-7 मिनिटांचा टाईम ठेवा की मी कम्प्युटरमधून बाहेर पडणार आहे. मग तुम्ही सुरुवात कम्प्युटरपासून करा किंवा शेवट कम्प्युटर. तुम्ही जर सुरुवात केली जी एने, पहिला क्वेश्चन जी एचा दिसला पण तुम्हाला कम्प्युटरपासून चालू करायचं, डायरेक्ट 41व्या क्वेश्चनवर जम्प करा आणि कम्प्युटरचे क्वेश्चन अटेम्प्ट करून घ्या. आणि मग नंतर जी ए जेवढे जास्त होईल तेवढे जास्त सॉल्व करा. हा जास्त बेटर पर्याय. किंवा पहिले जी ए करा नंतर कम्प्युटर करा, पण मग तो कम्प्युटरला टाईम आपल्याला सेव्ह करून ठेवता आला पाहिजे की शेवटचे 7-1 मिनटं मला कम्प्युटरला द्यायचे. 20 क्वेश्चन या हिशोबाने 5 ते 7 मिनटामध्ये कम्प्युटर संपलं पाहिजे. कारण कम्प्युटरपेक्षा जी एला जास्त वेळ लागतो. कारण कधी कधी असंही होतं की एवढं डेप्थ येणार नाही की ट्रू आणि फॉल्स ओळखा किंवा रिलेटेड टू स्टेटमेंट. मेन्समध्ये PO मेन्समध्ये असं होतं, इथं सिंगल लाईनर स्टेटमेंट बेसिस क्वेश्चन येतील, पण स्टील त्या हिशोबाने जा. जास्तीत जास्त क्वेश्चनपर्यंत रीच होणं म्हणजे शेवटच्या क्वेश्चनपर्यंत रीच होणं आवश्यक आहे. कारण जसं मी सांगितलं की शेवटी कोणता प्रश्न असेल याची गॅरंटी नाही. मे बी 60वा प्रश्न असा असेल की जो एकदम तोंडी येऊन जाईल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. उदाहरण सांगतोय, मे बी तेलंगणा विचारतील, महाराष्ट्राचं नाही विचारणार पण तेलंगणा. मग ते लगेच तोंडी येणारा प्रश्न आहे ना. ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणत्या राज्यात आहे, मे बी 60वा प्रश्न असा असेल तर. म्हणून प्रत्येक प्रश्नापर्यंत रीच होणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता असं आहे की स्टॅटिकवाला जो पार्ट आहे तो कम्प्युटर जास्त आहे. जनरल अवेअरनेसमध्ये पण स्टॅटिकचे क्वेश्चन विचारतील, पण ते फार पसरलेले असणार आहेत ना. मग स्टॅटिकवाला पार्ट कम्प्युटरचा आहे आणि तिथं आपण 20 पैकी 15, 18, 12, 13 मार्क मिळवू शकतो.
तर मला असं वाटतं की ते अगोदर सेव्ह करून मग जी एकडे जावं किंवा मग शेवटी त्याला वेळ ठेवून अगोदर जी ए अटेम्प्ट करून घ्यावं. तर हे असं थोडं जी एचं प्लॅनिंग आहे. आणि 60चे 60 अटेम्प्ट होणार नाहीत, तशीही ती होत नाही. तुम्हाला 40चे 40 जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन येत नाहीत, काहीच येतील. पण हे पण खरं आहे की जसं मी सांगितलं की 120 125 पर्यंत पोचायचं, थोडीशी रिस्क जी एमध्ये पण घ्यावी लागेल आणि घेऊ शकतो आपण. जसं 2 पैकी 1 मला ऑप्शन वाटतं हे असं. मी काल परवा दिवशी नाही का IBPS PO मेन्सवाल्यांचं घेतलं, त्यांना म्हणलं की मी पहिल्या राऊंडपासून शेवटपर्यंत क्वेश्चन सॉल्व करत चला आणि शेवटी 5 मिनिटाचा वेळ उरला तर पुन्हा वापस येऊ नका, पेन ठेवून द्या किंवा कर्सर बाजूला ठेवून द्या, माऊस बाजूला ठेवून द्या. तसं तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही 25 मिनिटात शेवटपर्यंत पोचायची गॅरंटीच नाही. म्हणून पहिल्यांदाच विचार करून रप तुम्ही पहिल्यापासून थोडी स्पीड पकडा की मला पटपट क्वेश्चन सॉल्व करायचे, कारण तुम्हाला एका प्रश्नाला फक्त 25 सेकंदाचा वेळ आहे या हिशोबाने. आता रिझनिंगवर येऊया. आता रिझनिंगमध्ये कसं आहे, रिझनिंगमध्ये 40 आणि 20 असं पॅटर्न आहे. 40 क्वेश्चन रिझनिंगचे, 20 क्वेश्चन DIचे. तुम्हाला रिझनिंग सोपंच जातं प्रत्येकाला, त्यामुळं माझं म्हणणं असेल की DIचे 2च सेट सॉल्व करा जास्तीत जास्त. तुम्ही 20च्या 20 DI सॉल्व करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिकडं टायमिंग 40 मिनिटांचा आहे. 45 आहे ना, नाही 40च आहे, रिझनिंगला 40च आहे. तर 40 मिनिटांमध्ये DI सॉल्व करायचा आहे तुम्हाला, तर तो DI हार्डली तुमचा 10 ते 12 मिनिटांमध्ये 2 DI झाले पाहिजे. 2 DI एकदम चिल्लर येतील, मी तुम्हाला सांगतो. फक्त ते चिल्लर DI शोधा आणि ते 10चे 10 अटेम्प्ट उरकून घ्या. त्यात पण डिसाईड करताना किंवा निवडताना कोणता DI निवडावा, शक्यतोवर ऑलरेडी सगळा टेबल कॅल्क्युलेट करून दिलाय. समजा असं दिलंय की ABCD आणि 2-4 वेगवेगळे वर्ष आणि सगळं डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या, असा DI निवडावा. मग भले त्याच्यावरचे क्वेश्चन लेंदी असतील, कारण डेटा कॅल्क्युलेट करणं किचकट गोष्ट आहे. जे बारग्राफ DI असतात बघा, बारीक लाईन असतात, त्याच्यात लाईन लवकर डिटेक्ट होत नाही. जर तुम्हाला तो सोडवायचा आहे ना, तर अगोदर सगळा डेटा कॅल्क्युलेट करून घ्या. 1-2 मिनिटाचा वेळ गेला तरी चालतो. लाईन ग्राफ असतो, बारीक लाईन असतात, लाईनमध्ये 2-2चा 4-4चा फरक असतो, सहज चुकण्याची शक्यता असतात. मग प्रत्येक क्वेश्चनला वेगवेगळा डेटा काढल्यापेक्षा एकदा डेटा काढून घ्या, लिहून ठेवा, क्वेश्चन सॉल्व करा. सर्कल बेस असतो, पाय चार्ट. जर सिंगल डायग्राम आलं तर सोडवा, डबल डायग्राम आलं डायरेक्ट स्किप करून टाका. हां, डबल डायग्राम कोणता आलं, फॉर एक्झाम्पल इथं दिलंय असा एक चार्ट दिला. या चार्टमध्ये तुम्हाला सांगितलं की असं एक पाय चार्ट आहे आणि या पाय चार्टमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली 4 लोकांची आणि इकडं सांगितलं त्याच्याबद्दल काही मेल आणि फिमेलचा रेशो. आणि या व्हॅल्यू इथं 4000 आहे, इकडं 25%, इकडं 30%, 40% आणि 25%, जे पण असेल 15%. म्हणजे इथं तोंडी कॅल्क्युलेशन होतं आहे. 800, 1200, 600, 1000 आहे, 1200, 600, 1600 आणि लगेचच्या लगेच इकडं पण 1000 आहे ना, 1000 पैकी रेशो 3:2 आहे, म्हणजे 600 आणि 400. तो सोडवा, कारण जर डबल डायग्राम आलं त्याच्यावरचे क्वेश्चन इझी असतात, सिंगल डायग्राम आला तर क्वेश्चन लेंदी असतात. जर तुम्हाला असं वाटतं की 3 DI सोपे, तर मग 3 DI सोडवा, पण प्रत्येक DI मधले 3-3, 4-4च क्वेश्चन उचला. एक क्वेश्चन असतो बघा लेंदी, खूप इकडची तिकडची माहिती गॅदर करून माहिती प्रश्न विचार. मग त्या केसमध्ये तुम्ही 3 DI घ्या, पण मग प्रत्येक DI वरचे 3 ते 4. एक जो लेंदी क्वेश्चन आहे तो स्किप करून टाका. तुम्हाला वाटतंय सगळ्या डायग्राम सोप्याच वाटतात मला, आणि याच्यातून कसंही करून 10 ते 12 मिनिटात बाहेर पडा. 10 ते 12 मिनिटात म्हणजे उरलेले तुम्हाला 27-28 मिनिटं भेटतील रिझनिंगसाठी, आणि मग तिथून 35-40 अटेम्प्ट होण्याची शक्यता असतात जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल, जुने स्टुडंट असताल तर. मग तुम्ही रिझनिंगमध्ये आरामात हे 35 आणि हे 10 जरी म्हणलं तर 45 पर्यंत आरामात जाऊ शकता आणि तेवढे मार्क लागतील जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा आहे तर रिझनिंगमधून. कारण इकडून तुम्ही घेऊन इंग्लिशमध्ये किती स्कोअर घेणार आहे तुम्हाला माहिती आहे, हे पण लय मोठे सांगितले. बरं टाईम 20 मिनिटं येणार आहे. प्रॉब्लेम हा नाही तुमचं इंग्लिश खराब आहे म्हणून मी असं म्हणतोय, प्रॉब्लेम हा पण आहे की टाईमच दिला नाही त्या सब्जेक्टला. त्यानंतर GA मध्ये आता 60 क्वेश्चन आहे, कम्प्युटर प्लस GA मिळून LR आहे, क्वांट आहे. आता इकडं जर तुम्ही बघितलं तर इकडून तुम्ही घेऊन किती मार्क घेताल, जसं मी आता अक्षय सर सांगितले 30, 35, 40 वर जाऊ का, बरोबर आहे. मग
त्या हिशोबाने कसंही करून इकडे 40 प्लस तुम्हाला, तर हे टार्गेटच तुम्ही ॲटलिस्ट 40 ते 45चं ठेवा. 40 ते 45 मध्ये डी आयचे किमान 10 ते 12. जर 3 DI सोडवत आहेत 10-12 प्रश्न, 2 DI सोडवत आहेत 10 प्रश्न, आणि LR मधून किमान 35. एखादं दुसरं सेटिंग अरेंजमेंट पझल स्किप करून टाका. आणि हे सोडणं सोपं आहे, कारण मी तुम्हाला सांगतो 40 मध्ये 3 सेटिंग अरेंजमेंट पझल येतील. 3 ते 4. 3 ते 4 जर म्हणलं तर त्या 3-4 सेटला कमीत कमी तुम्ही 20 मिनिटं पकडूनच घ्या. 4 सेटला 20 मिनिटं, कारण एक सेट डायग्राम काढून क्वेश्चन सॉल्व्ह करणं, तर ते 20 मिनिटं पकडून घ्या. आणि मग उरलेले जे तुमचे 10 मिनिटं उरतात किंवा 7-8-10 मिनिटं उरतात, कारण मी म्हणलं 10 ते 12 मिनिटात गेलं पाहिजे. मग त्या 7-8 मिनिटामध्ये मिसलेनियसचे क्वेश्चन. पण मी काय म्हणलं की एक सेटिंग अरेंजमेंट स्किप करा, म्हणजे 35 पर्यंत रीच व्हायचं आहे आपल्याला. मग 15 सेटिंग अरेंजमेंट आणि पझल सॉल्व्ह करायला 15 मिनिटं मोठी पकडून घेऊया. अजून 12-13 मिनिटं राहिले, तर त्या 12-13 मिनिटामध्ये तुमचं सिलोइझम आहे. 5 क्वेश्चन हार्डली 2 मिनिटात 3 मिनिटात सुटतील. इनइक्वॅलिटी आहे 1.5-2 मिनिटात तुम्ही बाहेर काढता ते शॉर्टकट वापरून. इनइक्वॅलिटीबद्दल बोलतोय मी. अल्फा न्यूमरिक सिरीज येईल, त्याला थोडासा टाईम लागू शकतो मे बी, कारण त्या डायग्राम लांब लचक असतात, मग ते स्क्रोलिंग करायला जास्त वेळ लागतो. तर कसंही करून त्या उरलेल्या 14-15 मिनिटामध्ये मला इकडून कमीत कमी 15-20 अटेम्प्ट करावे लागतील, तेव्हा मी 35 पर्यंत रीच होऊ शकतो. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. 15 मिनिटात 20 अटेम्प्ट करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. 35 अटेम्प्ट करणं म्हणजे या 15 मिनिटात 20 आणि या 15 मिनिटात असं आहे. तर एखादी सेटिंग अरेंजमेंट पझल जर 3-4 मिनिटात झालं तर मग आणखी तो टाईम तिकडे वापरता येतो. पण हे ॲट ॲक्च्युअल बघा, आता इथं बोलणं हे सोपं आहे, तिथे ॲक्च्युअल क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही कसं डील करता याच्यावर फार, पण प्लॅनिंग तर असली पाहिजे ना. बघा ॲक्च्युअल पेपरमध्ये इम्प्लिमेंट करता येत नाही किंवा करू शकत नाही, म्हणून तर आपण सेशन घेतोय. नाही तर मग आपण कशाला घेतला. जा तुम्ही तुमचं बघा, माझं बघतो. ह्या गोष्टी मायन्यूट गोष्टी आहेत, याच्यावर आपण काम केलं 2-2, 4-4, 5-5 मार्क कुठूनही सहजी वाढतील. तर हे असं प्लॅनिंग असलं पाहिजे. 2 ते 3 DI. जर तुम्ही 3 DI सॉल्व्ह करताय तर एका DI-वरची 3-3, 4-4 क्वेश्चन. जर तुम्ही 2 DI सॉल्व्ह करताय तर मग खरडून पुसून 5-5 आणि 5-5 10 क्वेश्चन. आणि इकडे जर 12-1 क्वेश्चन झाले तर इकडे स्कोप राहतो की 1-2-3 क्वेश्चन अटेम्प्ट कमी झाले तरी चालतं. आता रिझनिंगमध्ये मात्र रिस्क घेऊ नका. म्हणजे मला 2 पैकी 1 वाटतं असं नसतं रिझनिंगमध्ये. एक तर हेच आहे आणि हेच आहे, नाही तर मग नाहीच आहे. सिटिंग अरेंजमेंट पझल, एकतर पझल मी बसवलं, अख्खं सिटिंग अरेंजमेंट बसवलं आणि माझी क्वेश्चनचे आन्सरच मॅच होईना, टाटा बाय बाय खतम. मग तिथं काही स्कोप नाही की हे होईल की नाही. हां, तुम्ही DI मध्ये घ्या ना रिस्क, पाड्यात पहा बिंदास. मी म्हणतोय की मला हे पर्सेंटेज वाटतंय, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करताना पर्सेंटेज थोडी रिस्क घ्या, कारण तिथं कॅल्क्युलेशन आहे. तिथं कॅल्क्युलेटेड रिस्क घेता येते. मला वाटतं की बाबा 25% जास्त नाही, पण 30% कमी असलं पाहिजे. 25% जास्त आहे पण 30% कमी, म्हणजे 27-28% उत्तर यायला पाहिजे, असं हे रिस्क घेऊ शकता. नंबर सिरीज सॉल्व्ह करताना तुम्ही अशी थोडी रिस्क घेता येते की 1.5 पट, 2 पट, 2.5 पट, 3.5 पट आलं, मग मला 3.5 म्हणजे उत्तर 7च्या पाड्यात यायला पाहिजे. ते हे विदाऊट कॅल्क्युलेशन पण क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सिरीजमध्ये युनिट डिजिट वापरू शकता, याच्यामध्ये पण DI मध्ये पण. तर ती रिस्क थोडीशी घ्या, ऑप्शन पाहून त्या वेळेत तुम्हाला ते सुचेल. मग याच्यामध्ये तिकडे जाऊच नका, ती रिस्क घेऊच नका. LR मध्ये क्वांटमध्ये बिनधास्त रिस्क घ्या. आणि एक गोष्ट जसं इथं पण मी तुम्हाला सांगितलं की शेवटच्या प्रश्नापर्यंत रीच होणं आवश्यक आहे, कारण मे बी असं होईल की 1 ते 40 नंबरचा रिझनिंग, 41 ते 60 DI. मग 1 ते 40 मध्ये रिझनिंग असेल ना, तर 36 ते 40 मध्ये सिलोइझम येईल. तुम्ही सॉल्व्ह करत गेले, तुम्हाला मोह आवरेना प्रश्न सुटताय, सेटिंग अरेंजमेंट पण भासाभास सुटते. मग कळलं की अरे यार, शेवटी तर सेटिंग इनइक्वॅलिटी होतं आणि इनइक्वॅलिटी तुम्ही 2 मिनिटात तिकडे 5 करून आलो असतो. मग ते 5 घेणं आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये 5 घेणं यात फरक आहे. तिकडे 2 मिनिटात 5 भेटले असते, अजून एखादा DIचा क्वेश्चन 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता. हा सगळा गोल झाला सेक्शनल टायमिंगमुळे. जर सेक्शनल टायमिंग नसतं तर मग काय प्रॉब्लेम नव्हता, मग धकून गेला असतं या गोष्टी.
आता हे झालं रिझनिंगबद्दल. आता क्वांटबद्दल जर आलं तर 40 क्वेश्चन आहेत आपले आणि 35 मिनटं आहे याला क्वांटला. आता 31 अटेम्प्ट इथून करता येतं, म्हणजे पर क्वेश्चन पर मिनिटपेक्षाही मी कमी टाईम पकडला. तर तुम्हाला 30 अटेम्प्ट जर इथून तुम्ही करतायत मिनिमम 30-31च्या आसपास, तर हे बघा मी तो हिशेबच लावला आहे. हे 30 आणि हे 40, 70 आणि 30 100 आणि 20 120. नाही झेपत इकडून 5 वाढवा, अजून कमी झाले इकडून 5 वाढला, कुठून ना कुठून तर कम्पेन्सेट करावं लागेल ना भैया. सर तुम्ही 20 म्हणते, आम्ही अर्धेच पकडतोय असं म्हणतात तुम्ही. मग मी पण तेच म्हणतोय, तुम्ही इथून अर्धे पकडले, याला 5 ने कमी केलं, नियम म्हणतो दुसऱ्याला 5 ने शिकवलंय ना, तर याला कमी केलं याला वाढवावं लागेल. मग ते अल्टिमेटली या सब्जेक्टचा त्या सब्जेक्टवर प्रेशर पडणार आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की इंग्लिशमध्ये थोडंसं सिक्वेन्स चालू. मी म्हणलं ना अभ्यास करून आलो आहे, पहिले क्वांटपासून काहून नाही चालू केलं, माझं सब्जेक्ट क्वांट असताना सुद्धा इंग्लिशपासून चालू केलं. मग तुम्हाला असं नको वाटायला की मग असं कसं इंग्लिशमध्ये मी 40 घेईन, बघ आता घेतो नाही, तर हा कुठं ना कुठं फरक पडेल. आता एखाद्याचा क्वांट चांगला असेल तर 30-35 पर्यंत पण जाता येईल, कारण पर क्वेश्चन पर मिनिट तर होऊच शकतो. आता मी ना थोडंसं क्वांटचं तुम्हाला बायफर्गेशन सांगतो, कारण आता मॅटर करेल. बरं, हा जर टायमिंग रिझनिंगला जास्त असतं ना, मी रिझनिंगमध्ये बायफर्गेशन केलं असतं, कारण मला माहिती आहे ना आता 40 क्वेश्चन सोडवायला 35 मिनटं आहे. इथं मला मॅक्सिमम, आता तुमचा ज्याचा क्वांटचा स्कोर चांगला त्याचाच रिझल्ट येईल. आता त्याची क्वांटची स्पीड चांगली, कारण इथं एकमेव स्कोप आहे की नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहे आणि टाईम पण बऱ्यापैकी, म्हणजे इथं मला अटेम्प्ट करता येईल. आता क्लरिकलची एक्झाम आहे म्हणून सिम्प्लिफिकेशनचे मिनिमम 10 ते 12 क्वेश्चन येतील. मी म्हणतोय 10 ने 12 ने 15 पर्यंत क्वेश्चन आलेत, 10 ते 15. मागच्या वर्षी एक्झामला मी स्वतः दिली 1 वर्षापूर्वी, तर एक्झामला 15 क्वेश्चन होते. नंबर सिरीज येईल 5 क्वेश्चन. त्यानंतर इकडं बघा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल शक्यता कमी वाटते, पण विचारतील, कारण की 40 क्वेश्चन विचारायचे ना क्वांटमध्ये विदाऊट डी आहे, तर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल टाकू शकतात. किसलेट कन्फर्म येईल 5 क्वेश्चन. त्यानंतर उरलेलं तुमचं फेवरेट कमर्शियल मॅथ्स. आता इकडे जर 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 तर इकडे येतील, आणि इकडे जर 15 घेतले तर मग इकडं 10. कारण मुद्दा असा आहे की आपले कमर्शियलचे टॉपिकच 12-13 आहेत, त्यात टाईम स्पीड डिस्टन्सवर प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी. त्यात तुमचं कोणता टॉपिक आहे, मेन्स प्रोबेबिलिटी याच्यात विचारला जाणार नाही, PO आहे क्लरिकलची एक्झाम आहे. मेन्सुरेशनवर 2D डायग्रामवर एखादा प्रश्न विचारतील. मग मला अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागेल की सिम्प्लिफिकेशन जे आहे, नंबर सिरीज, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, इकडून हे जे 3 टॉपिक आहेत आणि याच्यातले एक 20 ते 25 मार्क आहेत, हे मला एनी हाऊ घेणंच घेणं आहे, आणि ते पण फार मिनिमम टाईममध्ये घेणं आहे, 18 ते 20 मिनटामध्ये, कारण इथं तो टाईम आपण वाचवू शकतो. आता जे की काही लोकांना केसलेट जमेल नाही जमेल याची गॅरंटी नाही, आणि कमर्शियल मॅथ्समध्ये मोठी 1 मिनिट टाईम लागतोच कुठल्याही क्वेश्चनला. मग जर केसलेट सोडवताय तर कमर्शियलमध्ये प्रत्येक टॉपिक सोडवायची गरज नाही, आणि जर कमर्शियल पूर्ण करताय तर मग केसलेट स्किप केलं तरी चालतं. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं. हे 3 तर टॉपिक कशी घ्यायचे असेल ते घेऊ शकतात कोणी पण, म्हणजे ती 20. आता याच्यावर जर 25 क्वेश्चन आले तर उलट चांगलं आहे की हे 15 ने हे 10 25, पण याच्यावर जर 10 आले तर मग मात्र इथं घोळ होऊ शकतो. मग हे जर 20 क्वेश्चन आले तर 15 मिनटात झाले पाहिजे, आणि ते 25 आले तर मग 18-20 मिनटं देऊन त्याला अफोर्ड करू शकतो. आता केसलेटला नाही म्हणलं तर 5 मिनटं लागतातच, कसंही केलं तरी. 5 मिनटाचे क्वेश्चन आणि 2-3 मिनटाचे क्वेश्चन, 2-3 मिनटं सेटला. हे 20 आणि 5 25, मग इथं 10 मिनटं उरतील, आणि या 10 मिनटामध्ये 10 क्वेश्चन सहजासहजी होईल. आता मुद्दा असा आहे की कमर्शियल कधी घ्यावं. समजा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं ना तर सगळ्यात शेवटी ठेवा, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. आता आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व करत जातो, एक 5 क्वेश्चनचा सेट जो तुम्हाला सगळ्यात सोपा वाटतो
सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल पैकी सिम्प्लिफिकेशन. मग शेवटी 2-4 क्वेश्चन उरून ठेवा. शेवटच्या 1-2 मिनिटात पण 2-4 क्वेश्चन होऊ शकतात. शेवटचे 3 मिनटं जर कमर्शियल राहिलं तर मी तुम्हाला लिहून देतो, 3 मिनटं तुम्ही एक प्रश्न सोडू शकत नाही, एवढं पॅनिक असतात तुम्ही यावेळेस. बरं, हाच जर कंबाईन टाईम असतात, मी म्हणलं असतो या 3 मिनटात रिजनिंगवर जा. कंबाईन टाईम नाही, हाच कंबाईन टाईम असतात, मी म्हणलं असतो शेवटचे 3 मिनटं कम्प्युटरसाठी वापरा. पण हा कशाचा टायमिंग आहे? सेक्शनल टायमिंग. क्वांटचा टायमिंग क्वांटलाच आहे. त्यामुळं शेवटचे 2-3 मिनटं नेहमी कमर्शियलवर न जाता असं एखादा सेट उरून ठेवावा जिथं तो, मग ईच अँड एव्हरी मिनिटचं टाईम युटिलायझेशन होईल. तेव्हा आपण इथं 35पर्यंत आरामात पोचू शकतो. 30पर्यंतच टार्गेट ठेवलं आहे मी, पण मी म्हणतोय अटेम्प्ट 35 करा, तेव्हा तुम्हाला 30 मार्क पडतील. कारण काही गडबडीत सिली मिस्टेक होत असतात. आणि आता इथं रिस्क घ्याच, पाड्यात पाहण्याची, युनिट डिजिटची, थोडी अंदाज लावण्याची, या बेसिक रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतील. कमर्शियल मॅथ्समध्ये म्हणा, सिम्प्लिफिकेशनमध्ये म्हणा. सिम्प्लिफिकेशनमध्ये युनिट डिजिट काम करतं का बघा, नंबर सिरीजमध्ये युनिट डिजिट काम करतं का बघा. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल सोडताना कितीही स्लो केलं तरी 3 मिनटापेक्षा जास्त लागत नाही, आणि किती फास्ट केलं 2 मिनटाच्या आत होत नाही. पण किती फास्ट करण्याच्या नादात 1-2 क्वेश्चन चुकतात, कारण तो टॉपिक चिल्लर आहे. म्हणून लागू द्या 3 मिनटं, पण त्या 3 मिनटात 5 क्वेश्चन कन्फर्म आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं कोइफिशियंटने भाग देत बसू नका गुन्हा, आणि शक्यतोवर लिहिताना डायरेक्ट हे लिहा, रूट्स लिहा, फॅक्टर लिहित बसू नका. जसं आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेतो मी. असा जर एक्झाम्पल आहे, 2x² + 17x 11x + 15 = 0. 3y² 14y + 15 = 0. मी काय करेल बघा, 15 × 2 = 30, 30चे 2 तुकडे ज्यांची बेरीज 11 येते. 6 आणि 6ला 3 ने गुणा, -18, 5ला 3 ने गुणा, म्हणजे मी फॅक्टर लिहिले का, मी डायरेक्ट रूट लिहिले आणि त्याचे पण साईन ॲडजस्ट करून घेतले. 15 × 3 = 45, 9 आणि 5, 9ला 2 ने गुणा 18, 5ला 3 ने गुणा, 2 ने गुणा 10, 10 कडून 18 कडे जाताना मध्ये 15 लागतो, दोघात तिसरा आला म्हणजे कॅनॉट बी. तर फॅक्टर लिहित बसू नका. बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात, 10-10, 5-5 सेकंद सहज वाचवून देतात. नंबर सिरीजच्या क्वेश्चनला जसं मी तुम्हाला सांगितलं की जेवढं जास्त होईल तेवढं युनिट डिजिट पाढे वापरा. पाढे कसे वापरता येतात, सपोज मी जसं आत्ता सांगितलं की डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा हे असेल, सपोज तुम्हाला कळतं आहे की हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे. अरे बाबा कुठून आले, मी मोठे नंबर सांगतोय, असं एवढं चिल्लर तर प्रश्न येणार नाही. थोडा मोठा घेऊ का, 24 तर फेवरेट आपला. असा विचारला. आता मला माहिती आहे की हा 1 पट आहे, हा 1.5 पट आहे, हा 2 पट आहे ना, हा 2.5 पट आहे, आणि हा, मग इथं एखादी व्हॅल्यू आहे 3 पट, इथं 540 दिलं उदाहरणार्थ, आणि पुढे क्वेश्चन मार्क विचारलं. मला सांगा आता कितीने गुणावं लागेल, गणगणून ना ते आपली, बरोबर आहे की नाही. कॅल्क्युलेशन करायला जर जातं, चला ठीक आहे ना, 3.5 म्हणजे कितीच्या पटीत आहे, मग असं ऑप्शन बघा ज्याला कितीने भाग जातो, 7 ने. याला हाफ करा, याला डबल करा, बरोबर आहे, याला डबल याला हाफ, हे 0 पुढे कॅरी फॉरवर्ड, 7 7 49 म्हणजे शेवटून दुसरा अंक काय पाहिजे 9. तर असे छोटे छोटे लॉजिक आहेत जे 2-2, 4-4, 5-5 सेकंद तुमचे सहजासहजी वाचवून देतील. अजून क्वांटबद्दल जर सांगायचं झालं तर टाईम मॅनेजमेंटबद्दल सांगितलं. शेवटच्या क्वेश्चनपर्यंत रीच व्हायचं आहे, थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. युनिट डिजिट असेल, पाड्यात पाहणे असेल, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कमर्शियल मॅथ्समध्ये. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता का, ऑनलाईन टेस्ट देता, ते तुम्हाला किती मार्क येतात,
क्वांटमध्ये 40 पैकी 25 ते 30. तर ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला 25 ते 30 पेक्षा जास्त येतील कमी येतील. ऑनलाईन टेस्टवरून नाही ठरत की माझं सिलेक्शन होईल की नाही होणार. लय आवश्यक आहे हे जजमेंट जाताना बाहेर काढून जा. मी सांगितलंय ना असा पॅटर्न येणार तर असाच येईल, कारण मी सांगितलंय. तुम्ही जर असं म्हणले की ऑनलाईन टेस्ट सारखा पेपर येतो का, असं काही कंपल्सरी नसतं. येऊ पण शकतो, काही पॅटर्न मॅच होईल, काही नंबर सिरीज ऑलिव्हर सारखे येतील, काही गाईडली सारखे येतील, काही सिम्प्लिफिकेशन अड्डा सारखे येतील, काही गाईडली सारखे येतील. ते मिक्स असतं, काय असं नाही सांगू शकत. त्याच्यामुळे ऑनलाईन टेस्टवरून जज नाही होऊ शकत की आपल्याला पेपर कसा येईल आणि आपल्याला किती मार्क पडतील. आता हे आज किती तारीख आहे, 27, 28, 29, 30 दिवस, 3 दिवस राहिले. ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ऑनलाईन टेस्ट देताना इम्प्लिमेंट करून पहा. बघा तुमचे स्कोअर 4-4, 2-2 मार्काने वाढतायत नाही वाढतात. आणि ऑनलाईन टेस्टमध्ये लई तुम्हाला चांगले मार्क आले म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे, आणि कमी आले म्हणजे तुमचं सिलेक्शन होणारच नाही. अशातला काही भाग नाही. त्या दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. ठीक आहे, शेवटच्या क्वेश्चनपर्यंत रीच व्हायचे. सॉल्व करताना असं करायचं, क्वांटला जेव्हा मी जातोय, सपोज आता मला 40 क्वेश्चन आहे, मी पहिलाच क्वेश्चन पाहिला आणि मला लागला टाईम अँड वर्क, आणि मला टाईम अँड वर्क येतो, मला माहिती आहे, तरी पण मी नाही सोडवणार. मी याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवणार. मार्क अँड रिव्ह्यूमुळे तो ॲटोमॅटिकली पर्पल होऊन जाईल. मग मला लक्षात राहील की इथं कमर्शियल मॅथ्स जेव्हा नंतर सॉल्व करायचं आहे. नंतर मी 6 नंबरच्या प्रश्नावर आलो आणि मला मिसिंग नंबर सिरीज आलं टप्प्यात लगेच 5 क्वेश्चन उडवून टाका. मग मी 11 नंबरला आलो, 11 नंबरला मला सिम्प्लिफिकेशन लागलं. मग 16, मी 6, 5, 6, 7, 8, 10 क्वेश्चन सॉल्व केले. नंतर 16ला आलो तेव्हा तेच चालू होतं, 20पर्यंत तेच होतं. आणि मग नंतर पुन्हा 21वर आलो, सिम्प्लिफिकेशनच चालू होतं. मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा, कारण शेवटच्या टप्प्यात मला 1 क्वेश्चन सॉल्व करायचे असेल. असं नको व्हायला मी सिम्प्लिफिकेशन सोडवत चाललो आहे. नंतर पुढे 26 नंबरमध्ये कमर्शियल मॅथ्स लागलं, 31मध्ये पण कमर्शियल मॅथ्सच होतं. डेटा सफिशियन्सी येऊ शकतं, 36मध्ये डेटा सफिशियन्सीवर आलो. असं होईल किंवा मग जर समजा चुकून कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल इकडं आलं 36 ते 40 तर गेम होऊन जायचा, शेवटपर्यंत रीच नाही. हां, जर डेटा सफिशियन्सी वगैरे टॉपिक आला तर बिंदा स्किप करा. तसंही आम्ही 5 मार्कांचा बफर ठेवलाच आहे, तर तो याला असणार. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 आलं तर तो 5-10 मार्कांचा बफर ठेवून टाका. मग 30च करा, पण करेक्ट करा, कारण हे असे क्वेश्चन्स आहेत डेटा सफिशियन्सी तोंडी सुटतं, पण याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 हा क्लरिकलच्या पेपरमध्ये सोडवण्याचा टॉपिकच नाही, कारण क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 मध्ये टाईम अँड वर्कचे 2 प्रश्न विचारतील आणि मग म्हणतील की सांगा ग्रेटर एका लेस आहे. त्याच्यापेक्षा कमर्शियल मॅथ्स सोडवणं परवडतं, कारण टाईम अँड वर्कचा एकच प्रश्न आहे. यालाही 1 मार्क आहे, त्यालाही 1 मार्क आहे. तर मी मुद्दा म्हणून सांगताना तुम्हाला 35 मिनिटात 40 पैकी 40 अटेम्प्ट करा असं बोललोच नाही. मी म्हणतोय पेपर इझी आला तर 35, अवघड आला तर 30. मग हे 2 टॉपिक आपण इग्नोरच करून चाललोय. हां, येत असे प्रश्न असतात. एक प्रश्न आहे, एका इथं दिलं एका माणसाचं इन्कम काही रुपये, त्याने 20% खर्च केले एज्युकेशनवर, उरलेल्यापैकी पुन्हा 25% खर्च केले कपड्यांवर. मग 20 गेले, पुन्हा 80 उरले, 80चे 25% म्हणजे पुन्हा 20 गेले, उरले 60 म्हणजे 3600 रुपये, 3600 रुपये. तर त्याचं टोटल इन्कम काढा. टोटल इन्कम येईल 6000, आणि इकडे इन्कम दिलं 8500, म्हणजे इथं अमाऊंटच देऊन टाकली डायरेक्ट. असे प्रश्न सोडवा. का? कारण इथं व्हॅल्यू काढायची गरज. क्वांटिटी 1 सोडवले, क्वांटिटी 2 रेडीमेड आहे. तर अशा टाईप म्हणून मी म्हणतोय की प्रत्येक क्वेश्चन हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही प्रत्येक क्वेश्चनपर्यंत पोहोचताल, आणि तो पोचणं आवश्यक आहे. अशा गोष्टी आहेत. बाकी आता ओव्हरऑल जर म्हणलं तर मी जसं म्हणलं की डिफिकल्टी लेवल कमी असेल, ॲक्युरसी मेंटेन करू नका, ते तुमच्या लायकीचं काम नाही. ॲक्युरसी देवाची असते, आपण मेंटेन करत बसलो तर अटेम्प्ट कमी होतील. 120 आणि आता तुम्हाला मी 120 मार्क मिळवायला सांगितलंय, अटेम्प्ट करायला नाही सांगितलंय, बरोबर आहे का? इंग्लिशमध्ये 20 मार्क मिळवायचे तर 35 अटेम्प्ट करावं लागतील. GA मध्ये 30 मार्क मिळवायचे, 25 मार्क मिळवायचे तर 50 तरी अटेम्प्ट करावे लागतील, तेव्हा अर्ध्यात राहू. रिझनिंगमध्ये 40-45 अटेम्प्ट मार्क मिळवायचे तर ॲटलिस्ट 50 एक क्वेश्चन. ठीक आहे, रिझनिंग आणि क्वांटमध्ये ॲक्युरसी ती बाय डिफॉल्ट मेंटेन राहत असते. त्यामुळे तुम्ही ॲक्युरसीच्या नादी लागू नका. तिथे काही डबल शिफ्ट नाही आहे की चला ठीक आहे ही शिफ्ट ती शिफ्ट, मग ॲक्युरसी मेंटेन केली म्हणजे नॉर्मलायझेशन होईल, माझं फायनल सिलेक्शन होईल.
IDBIची एक्झाममध्ये ॲक्युरसीवर अजिबात लक्ष द्यायचं नसतं. जास्तीत जास्त अटेम्प्टवरच फोकस करायचं असतं. जेवढे जास्त अटेम्प्ट करता येईल तेवढं चांगलं, कारण पुढे इंटरव्ह्यू पण आहे. इथून मला जास्तीत जास्त लीड घेऊन जायचं आहे, कारण इंटरव्ह्यू ही कम्प्लिटली अनप्रिडिक्टेबल गोष्ट आहे. इंटरव्ह्यू कधी होतो हे पण खूप मॅटर करतं, कोण घेतं हे पण खूप मॅटर करतं, मूड पॅनलचा कसा असतो हे पण खूप मॅटर करतं. त्यामुळं ती आपल्या हातातली गोष्ट नाही. आपल्या हातात जास्तीत जास्त मार्क घेऊन जाणं ही गोष्ट आहे. क्लिअर? चालेल. तर एवढंच होतं. बाकी तुम्ही काही मला सांगण्यासारखं असेल तर सांगा, म्हणजे विचाराय तुम्हाला काही डाऊट असेल तर. ओके, डन. ऑनलाईनवाल्यांचं थांबून टाकूया. चलो, एवढंच. सगळ्यांना